गुड इव्हिनिंग फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर. मी आत्ता पोचलो आहे पावना लेकवरती. बरोबर पाठीमागे म्हणजे पावना लेक आहे आणि इकडच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की मी इथे कसं आलो, काय आलो. तर आता मी इथपर्यंत पोचलो आहे, पण मी घरातून कसं आलो हे मी तुम्हाला दाखवलंच नाही. तर पहिले तुम्ही तेच बघा, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. इकडे आज सॅटरडे आणि आज सॅटरडे असल्याकारणाने पब्लिक फुल आहे. नेहमीप्रमाणे आपली सकाळ लाडकर बीचवरून. आणि आज मात्र मी माझं हॉटेल बंद ठेवले. बंद ठेवण्यासारखाच दिवस आहे माझ्यासाठी, म्हणून मी बंद ठेवलं आहे. भारत माता की जय. जय भवानी, जय शिवाजी. पेट्रोल टाकायला, कारण दापोलीमध्ये पेट्रोल एकाच ठिकाणी भेटतो, तो पण पॉवरचा. आणि मी आपल्या बाईकमध्ये पॉवरचाच पेट्रोल टाकतो, तुम्हाला माहितीच असेल. पेट्रोल पंपमध्ये पहिलं तर पेट्रोल टाकतो. हां बोल ना सिद्धू, घरी आलास ना? ठीक आहे, मी दापोलीचं आहे अजून. सांगतो तुला मी आल्यावरती सांगतो. हां, तर दापोलीपासून 25 किलोमीटर अंतरावरती पालगडपासून पुढे आल्यानंतर मी इथे एक राईड घेतला आहे. कारण हा रस्ता जातो महाडला. आणि महाडला गेल्याच्या नंतर माझा एक मित्र आहे, शाळेपासूनचा मित्र, तर तो सुद्धा आपल्याबरोबर राईडवरती असणार आहे राईडला. आणि त्याने आपल्याला ब्रेकफास्टला बोलवले. तर पहिला आपण त्याच्या घरी जाऊन ब्रेकफास्ट करूयात आणि मग निघूयात पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो, मी आत्ता पोचलो आहे महाडमध्ये. आणि महाडमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की माझा एक मित्र आहे, तोही आपल्यावर आज राईडला असणार आहे. त्याच्या घरी आलो. घरी आल्यानंतर आईने मस्तपैकी थालीपीठ बनवते, चमचमीत थालीपीठ होते, मस्त खाल्ले दाबून. आता आम्ही इथून निघतो आहे. तर आपला मित्र आहे सिद्धेश आज आपल्याबरोबर राईडला असणार आहे. तर बाकी 10 किलोमीटर बाकी आहे. कोळवण गावामध्ये आलो आहे. ऊन भरपूर आहे आणि गरम होते, त्यामुळे थंड होतो. उसाचा रस घेतो. 10 किलोमीटर बाकी आहे. बाकी मित्र माझे अजून 20 किलोमीटर बाकी आहेत, त्यांनासुद्धा यायला. आणि मित्र मागासपासून बोलतो आहे. रोहन येतो आहे मुंबईवरून आणि त्याच्याबरोबर निलेश असणार आहे. आणि पुण्यावर अनिकेत, सिद्धू माझ्याबरोबर आहे. 5 मित्र एकत्र भेटतो आहे पावना लेकवरती. भेटूया. गांधी टोपी हातामध्ये, बिअरचा ग्लास, त्याच्यामध्ये ऊस. आपल्या लेफ्ट साईडलाच पावना लेक आहे आणि एक 3 किलोमीटर अंतरावरती एक लेफ्ट आहे आपल्याला. 1.5 किलोमीटर अंतर राहिलं आहे. 1.5 किलोमीटर अंतरावरती खाली कॅम्पिंग आहे. सेकंड अनुभव आहे कॅम्पिंगचा. एक कळसूबाई आणि त्यानंतर आता पावना लेक. तर आम्ही जो रूट पकडला आहे ना, गावागावातला रूट आहे आणि कॅम्पिंगचाच रोड आहे. काय कळत नाही कच्चा रस्ता आहे, डेंजरवाला रस्ता. खडबड. तुम्ही ओके आम्ही पोचलोय पावना लेकवरती. आणि ह्या ठिकाणी लोकेशन एकदम प्राईम लोकेशन आहे. आणि रस्ता तर एकदम खतरनाक आहे, पण लोकेशन लाजवाब. तर आजचं मित्रांनो इथे कॅम्पिंग. आपला रोहन द रायडर आपल्याला इथे भेटला आहे. तर फायनली आपण अगदी टाइम टू टाइम पोहोचलो. आम्ही पण 2 मिनिटं लागले बरोबर. अभी ये गेट बसलो ना. अभी हम लोग पण गेट बसले. हम 4 लोग हैं यहाँ पे. जतिन, सिद्धू, मैं और एक किरदार हमारा आने वाला है, अनिकेत, जो रिक्शा से आए.
20 वर्षानंतर एकत्र झालो आहे, स्कूलचे फ्रेंड. बाकी पुढे गेले होते कॉलेजमध्ये, ते भेटत होते, पण स्कूलमधून मी ज्यावेळेस बाहेर आलो त्यानंतर आज 20 वर्ष झाली. 20 वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र झालो आणि आलो आहे पावना लेकवरती. मी आहे, सिद्धू आहे, रोहन, पंडित आहे. मला पंडितचं नाव ते माहीत नाही, मला आता लक्षात नाही, नाव येत नाही मला. ते शाळेपासून आम्ही त्याला बेंचवरती असल्यापासून त्याला पंडितच बोलतो आहे, त्यामुळे आमच्यासाठी तो पंडितच आहे. आणि अनिकेत पण आहे. अनिकेत पुण्यावरून आला आहे. बाकी रोहन आणि पंडित मुंबईवरून. सिद्धू महाड. सिद्धू तर आपला भेटला. हे सगळे मित्र आहेत. आम्ही एकत्र आलो पावना लेकवरती. आमच्या पाठीमागेच बरोबर पावना लेक आहे आणि इथे आपण टेंट बुक केलेत 2. हा यूट्यूबर आपला रोहन द रायडर. तर मित्रांनो, हा आमचा कॅमेरामॅन पंडित. हाच तो पंडित. आणि उर्फ निलेश वगैरे काय नाही, निलेश वगैरे त्याचं नाव आहे, तो त्याच्या घरातलं नाव आहे. आमच्यासाठी आमच्या बेंचवरती बसणारा पंडित. आणि पंडित, मी आणि रोहन असे 3 जण एकत्र बेंचवरती बसायचो. आणि आज मात्र एका टेंटमध्ये आम्ही 2 जण आहे, मी आणि रोहन. आणि आमच्या बाजूच्या ट्रेनमध्ये सिद्धेश, अनिकेत आणि पंडित हे 3 जण आहे. पावना लेकवरती आलो आहे. आता तर आपण मस्त की लेकचा व्ह्यू तुम्हाला देतो आहे आणि त्यानंतर मग फोटो स्टेशन वगैरे होईल आणि रात्रीची मजा वेगळी असेल. जब हम 3 यार बैठेंगे, याद है कि नहीं? तर मित्रांनो, संध्याकाळ झाली, रात्र झाले, 8:30 वाजलेत. कॅम्पिंगचा माहोल एक नंबर आहे इथे. पूर्ण लेकवरती पूर्णपणे टोटल कॅम्पिंगच आहे. आम्ही जे कॅम्पिंग करतो आहे ते पावना लेकवरती. इथे टोटल सेट लाईनमध्ये. तसेच खालती अजून आहेत, तिथे अजून 5 तयार होत आहेत त्या साईडला. आणि इथून खालती गेलो ना, तर इथे पण टोटल टेंट आहेत. टोटल 30 ते 40 टेंट आहेत. लास्ट इयरला मी आलो होतो. लास्ट इयरला नाही, 2 वर्षापूर्वी पावना लेकला आलो होतो. आणि तेव्हा मी असं डिसाईड केलेलं की पावना लेकला याच्या पुढे कधी येणार नाही. खूप एक्सपिरियन्स बेकार होता. पण आत्ता इथे एकदा थोडंसं रिसर्च करून इकडे कॅम्पिंग साईड ही बुक केली. आणि जसं आलो ना, एंटर केलं, तेव्हा समजलं की इथे चांगला एक्सपिरियन्स येणार आहे. आणि ॲक्च्युली तसं आहे. स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे. आणि आम्हाला टेंटच्या बाहेर बसायला वगैरे जागा दिली. टेंट पण चांगले दिलेत. लोकेशन मेन चांगलं आहे. लोकेशन तर तुम्ही बघितलं असेल. तर तुम्हाला पण रिकमेंड करेन. तुम्हाला कधी जर यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जतीन लिंक टाकेलच, डिटेल्स देईल, तिकडे बुक करून तुम्ही येऊ शकता. आपला मित्र आहे हा पण. आम्ही एका बेंचवरती बसायचो. अनिकेत पण आता मस्तपैकी 20 वर्षानंतर माझ्या बाजूला बसलाय. आणि काय फील करतो आता इथे आल्यानंतर? खूप छान फील करतोय ॲक्च्युअलमध्ये. कारण की 20 वर्षानंतर भेटलोय आम्ही सगळेजण. म्हणजे आम्ही खूप जण होतो ॲक्च्युली, पण आम्ही भेटलोय 5च जण फक्त आता. अच्छा, टोटल आपल्या ग्रुपमध्ये, शाळेच्या ग्रुपमध्ये तसे 20-25 लोक आहेत. हां, तुकडी जवळजवळ 100 लोकांची होती. त्याच्यामध्ये ग्रुप आहे व्हॉट्सअपला, 30-40 लोक आहेत. लोक बोलण्यापेक्षा 30-40 मित्र आहेत. पण ॲक्टिव्ह त्याच्यामध्ये कोणीच नाही. शेवटी मग आम्ही 5 जणांचं झालं, फिक्स झालं आणि आम्ही आलो 5 जण. आणि आता मस्त एन्जॉय करतोय. लेक आता दाखवता येत नाही आपण. बाकीचे संध्याकाळचे फुटेज तर मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आत्ता मस्त एकदम बाहेर बसलोय. नक्कीच गप्पा डप्पा मस्त मारतोय. सिद्धू पण आहे. खूप जुनं सगळ्यांची आठवणी बाहेर पडत आहेत. हां, कशा पडतात ते दाखवणार.
हाय गाईस, मस्त एन्जॉय करतोय आम्ही इकडे. हां जतीनची ट्रिप असं म्हणायला हरकत नाही. प्लॅन एकदम मस्त आलाय पावना लेक. हां आणि सगळ्यात म्हणजे व्ह्यू आहे ना तो जबरदस्त आहे. जेव्हा आम्ही आलो ते थोडंसं दुसऱ्या रोडला गेलो ते एकदम व्ह्यू चांगला नव्हता, पण आता परत बॅक टू द पॅव्हिलियन आलो आणि खरंच जो पहिला व्ह्यू बघितलेला तिथेच आलो आहे आणि खरंच मस्त आहे. 5 जण आहोत पण 5ही जण आम्ही सगळ्यांना पुरेपूर आहोत. म्हणजे सगळे एन्जॉय फुल एन्जॉय करणार आहोत. कोणी काय झोपणार नाही. झोपणार त्याच्यावर. तर मित्रांनो मी बरोबर आम्ही इथे आलो ना तर आम्ही साधारणतः एक 4:30-5च्या दरम्यान पोहोचलो. आणि तुम्हाला पण जर इकडे कधी यायचं असेल, आमची कॅम्पिंगचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला यायचं असेल तर 4:30 ते 5च्या दरम्यान तुम्ही या. कारण सनसेट असतो आणि इथला सनसेट एक नंबर आहे. लोकेशनच प्राईम आहे. बाकीच्या ज्या कॅम्पिंगच्या डिटेल्स मी तुम्हाला देतो. सकाळी 4-4:30 वाजलेत आणि 4:30 वाजेपर्यंत आमच्या गप्पा रंगल्यात. अतिशय जबरदस्त अशा गप्पा. पुन्हा 18 वर्षाचा विषय आला. झोपलो होतो, रोहनने मला उठवलं, परत आलो बाहेर. परत चर्चा चालू झाली आणि चर्चा आमची संपतच नाही. कारण काय मित्रच अशी आहेत, ती कमी आज पूर्ण झाली. कदाचित एक 2-3 तासानंतर आम्ही इथून चेकआउट करू. 7-9-10चं चेकआउट असेल. पुन्हा आम्ही आमच्या कामात व्यस्त होऊ. प्रत्येकजण सिद्धू जॉबवरती जाईल, अनिकेत जॉबवरती जाईल, रोहन जॉबवरती जाईल. हे दिवस आमच्याकडे परत येणार नव्हते, पुढे येणार आहेत. पण आजचा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा दिवस होता आमच्यासाठी. आणि त्या महत्त्वाच्या दिवसात आम्ही पत्ते खेळलो, एकत्र बसून गप्पा मारल्या, शाळेमध्ये केलेली धमाल त्या गोष्टी आठवल्या. एकत्र आल्याच्या नंतर लेकवरती फोटोज काढले, व्हिडिओ केले. आपली जी ही मेमरी आता आपण साठवून ठेवणार आहोत ती आजचा जो दिवस आहे किती वर्षानंतर आपल्या आयुष्यात आलाय. नाही खरंच आणि काय जगलोय आपण. आणि 18 वर्षांनी आला. खरंच कोणी कोणाला जास्त, मी तर तुम्हाला सगळ्यांना असं पर्सनली खूप वेळ असा दिलेला नाही. सगळे असे हाय बाय पुरतेच भेटलोय. पण खरंच एकत्र यायची गरज होती. सगळे आले असते तर खरंच अजून मजा आली असती. पण ठीक आहे, पण एन्जॉय केला. म्हणजे असं नाही की बाबा ते जेवढे टेंट आहेत, कपल्स आले, फॅमिली आलेत, ग्रुप्स आले, सगळे झोपलेत. मस्त निवांत शांत झोपलेत. त्यांना गरज आहे, त्यांना गरज होती. ते पण रिलॅक्स साठी आले होते. कदाचित त्यांनी आमच्या आयुष्यातला हा एक खूप मोठा क्षण होता की आम्ही 5 जण आज एकत्र भेटणारे 7 होतो. 2 त्यांच्या कामानिमित्त कोणाच्या पर्सनल कारणामुळे आले नाही. पण ही मेमरी अशी साठवून ठेवायची. आणि अजून खूप काही बोलावंसं वाटते मला. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. पावना लेकवरची शुभ सकाळ.
तर मित्रांनो कालचा कॅम्पिंगचा दिवस मस्त झाला, मस्त एन्जॉय केला. आज आम्ही आता इथून आमचं चेकआउट होते. परतीचा प्रवास चालू झाला. आता मित्रांना बाय बाय करतो. 2 मित्र माझे मुंबईला जाणार आहेत, एक पुण्याला जाणार आहे. सिद्धेश माझ्यावर महाडला मित्र ड्रॉप करून मी घरी जाणार आहे. चलो बाय. थँक्यू सो मच. थँक्यू. या शर्यतीमध्ये फर्स्ट प्राइज आहे. फर्स्ट प्राइज 1,01,111 एवढा फर्स्ट प्राइज आहे. टोटल इथे 27 राऊंड होणार आणि 27 राऊंड मधला आपण जो बघितला तो राऊंड 8वा राऊंड होता. त्याच्यानं 9वा झाला आणि हा 10वा राऊंड आहे. टोटल 27 मध्ये. बैलाची किंमत काय असते? बैलाची किंमत काय? या दोघांची किती किंमत आहे? किती किंमत आहे बा? आई शपथ. ओळखलं ना तुम्हाला? नाही ओळखणार, कोणाला ओळखणार? तुमची जोडी आहे. तर मित्रांनो हे आपले गेस्ट आहेत. आपल्या हॉटेलवरती दर टायमाला येतात आणि जेव्हा येतात ना तेव्हा आपल्याला भेटल्याशिवाय जात नाही. पण आज योगायोगाने भेटला. योगायोग माझ्याकडे भरपूर असे योगायोग होत असतात. येता येता रस्त्याने बघितली मी की इकडे शर्यत चालू आहे आणि शर्यत चालू असताना त्यांच्या जोडीत बैलांचं नाव काय? फौजी आणि बल्ला. फौजी आणि बल्ला. प्रत्येक बैलाला वेगळं नाव असतं. केसरी विसरी काय झालं? केसरी. आत्ताचे भैरवनाथ केसरी झालेले आहेत यांची जोडी. आणि आता या शर्यतीमध्ये कुंडळा केसरी होणार नाही. आता ही केसरी पण जिंकण्याचा त्यांचा एक चॅलेंज त्यांनी घेतला आहे आणि ही पण केसरी ते मारणार. हे यांचं नाव आहे कलमकर आणि कलमकर हे सर योगायोगाने भेटलेत. हे रुपेश मोरांच्याकडे पहिले यायचे, त्यानंतर माझ्याबरोबर ओळख झाली आणि आता योगायोगाने भेटले. त्यांचा फौजी नावाचा बैल आहे तो आता इथे पळणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. रुपेश मोरे तुम्ही पण बघून खूप खुश व्हाल की कलमकरांची जोडी आज या शर्यतीमध्ये पळते आणि आपल्याला इथे बघायला मिळते. मित्रांनो एक जबरदस्त किस्सा झाला असता आणि मोठा प्रॉब्लेम झाला असता. गोप्रो आहे ना डायरेक्ट माउंटवरून तुटला, माउंटवरून आणि डायरेक्ट खालती पडला. आणि नशीब आहे एक लग होता की आम्ही जास्त स्पीडला नव्हतो आणि आम्ही बोलत होतो. बोलता बोलता तो इथून पडला ह्याच्यावरून आणि खाली पडता पडता वाचला. जर मी रनिंगमध्ये स्पीडला असतो ना मित्रांनो तर हा मोठा खर्च झाला असता. कारण हा मी 9 हा गोप्रो घेतला आहे साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वीच घेतला आहे. साधारणतः एक 20-25 व्हिडिओ केले असतील आणि फक्त हा आहे ना आपल्या चावीचा स्विच आहे ना त्या स्विचची इथे पडला आणि आम्ही साधारणतः 20 ते 30चा स्पीड होता. आता हा जर पडला असता 30,000 रुपये पाण्यात गेले असते. कवर होता पण जर डिस्प्लेला लागला असता ना तर मोठा खर्च झाला असता. पण चला दत्तगुरू महाराजांची कृपा की नाही झाला काय, गणपती बाप्पाची कृपा की काय झालं नाही. हा सिद्धू कसला झाला असं 30 मित्रांनो. सिद्धेश राहतो महाडला. ट्रिप आमची जवळजवळ इथे संपली आहे कारण मी घरी पोहोचायचो आहे. पण त्याच्या आधी सिद्धेशला इथे महाडला सोडेन कारण सिद्धेश महाडला राहतो. सिद्धूची मुलगी आहे, सिद्धूला घ्यायला आली आहे. काय नाव तुझं? वेदा सिद्धेश हळदणकर. चल चल.
काय लिहिले काय आला कोण आहे तर मित्रांनो पाहुणा लेकवरून मित्रांना बाय बाय करून फायनली मी माझ्या घरी लाडघरला सुखरूप पोचलोय. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट भरभरून द्या. भेटूयात अशाच काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.